नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। वारकऱ्यांना कोणतीच कमी पडू देणार नाही, संजय रायमुलकर। आदिशक्ती मुक्ताबाई महिला भजनी मंडळाच्या भागवत सप्ताहाला भेट। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर मतदारसंघात दरवर्षी मोठ्या प्रमाणात भागवत सप्ताह या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे। या कार्यक्रमात महिला, पुरुष, बाळगोपाळ, वारकरी, भजनी मंडळी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत असतात। दिवसेंदिवस भागवत सप्ताहाकडे महिला वर्ग व वारकऱ्यांचा कल जास्तीत जास्त वाढत आहे। हे समाजाच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे। असे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन वर्षभर अधूनमधून सुरू ठेवलं पाहिजे। यामुळे आध्यात्मिक व धार्मिक विचारांची जनजागृती होऊन एक चांगला समाज घडण्यासाठी अशा कार्यक्रमाचा फायदा होत असतो। ज्या ज्या ठिकाणी वारकऱ्यांना काही अडीअडचणी, समस्या असतील त्यांनी निसंकोचपणे आम्हाला सांगाव्यात। वारकऱ्यांना कोणतीच कमी पडू देणार नाही, असे माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी यावेळी सांगितलं। आदिशक्ती मुक्ताबाई महिला भजनी मंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या भागवत सप्ताहाला माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी भेट दिली। यावेळी आदिशक्ती मुक्ताबाई महिला भजनी मंडळ सौ गीता भिसे, सौ सुमन लांडकर, कुसुमबाई तुपे, भागुबाई शेळके, गंगूबाई काकडे, शशिकलाबाई शेळके, रखुमाबाई शेळके, रखमाबाई रिढे, लताबाई पेटकर, कमलबाई बिलगे, मधुराबाई परसने, रामेश्वर भिसे, माजी नगरसेवक रामभाऊ मामा काकडे, जीवन घुगे, श्री हरिभक्त परायण सुरेश महाराज वैद्य, भागवत भिसे, उद्धव लांडकर, मदन शेळके, प्रल्हाद लांडकर, विष्णुपंत जाधव, विष्णुपंत तनपुरे, अंबर सिंह, अण्णा इंगळे आदी उपस्थित होते। नमस्कार, आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। मी उद्धव फंगाळ। आपण आहोत आज मेहकर शहरामध्ये। या ठिकाणी भागवत सप्ताह सुरू आहे। काही वारकरी मंडळी, महिला मंडळी आहे आपल्यासोबत। आपण त्यांच्यासोबतच बोलूया। जय हरी। जय हरी। काय नाव तुमचं? माझं नाव सौनंदा उद्धवराव लांडकर। हा भागवत सप्ताह किती वर्षापासून चालू आहे? तसं 25 वर्षापासून, 2001 पासून। काय काय कार्यक्रम होतो दरवर्षी? सकाळी काकडा असतो, दुपारी भागवत असते, 6 वाजता हरिपाठ, 8 वाजता कीर्तन आणि रात्रभर जागरण। भागवत सप्ताह सुरू झाल्यानंतर एक वातावरण कसं असते? घरी म्हणा, इथं म्हणा, प्रसन्न वातावरण असते। दरवर्षी प्रतिसाद मिळते का भागवत सप्ताह? हो, चांगला, म्हणजे दरवर्षी वाढत जातो आणि सगळ्यांचं सहकार्य पण खूप आहे आम्हाला, विशेषतः भाऊचं। काय नाव तुमचं? सौ गीता भागवत भिसे। हे भागवत सप्ताह सुरू झाला, तुम्ही विना घेऊन येता। काय वाटते तुम्हाला? आध्यात्मिक, सांस्कृतिक काय वाटतं? चांगलं वाटते, याच्यात आनंद आहे। काय नाव महाराज तुमचं? सुरेश महाराज वैद्य। काय सांगाल भागवत सप्ताहाबद्दल? भागवत सप्ताहाबद्दल असं सांगायचं की बुवा, जो कथा ऐकेल आणि या पवित्र ठिकाणी जो येईल तो जीव मोक्ष पदापर्यंत जाण्याची त्याची तयारी असते। नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी। सकाळी काकडा असतो, दुपारी हरिपाठ, दुपारी भागवत कथा असते, संध्याकाळी हरिपाठ असतो, 8 ते 10 हरिकीर्तन असते नियमानुसार। रात्रभर जागर असतो। ह्या महिला मंडळी मुक्ताबाईच्या नावानं रात्रभर जागरण करून महिला मंडळीच विणा वाजवतात, पुरुषाचा याच्यात सहभाग नसतोय। हो, आणि दररोज 8 ते 10, कारण आम्ही ज्यावेळेस परवाना घेतला त्यावेळेस त्या परवान्याच्या अटीनुसार आम्ही सर्व कार्यक्रम राबवतो। भागवत सप्ताह सुरू झाल्यापासून कसं एक वातावरण आहे? प्रतिसाद कसा आहे? समजा इथं खूप दोन्ही वेटाळा, महादेव वेटाळा असेल, शिवाजी वेटाळा असेल, आणि सर्व मंडळी इथं सहकार्य करते। सुविधा लागतात का काय समजा बसण्यासाठी? इथं सुविधा म्हणजे स्वयंपाकाची व्यवस्था काय? हो, पण स्वयंपाकासाठी पंगत बसण्यासाठी सावली लागते इथं। हो, पण आता महिला मंडळ हे मंडप टाकतात, याच्यामुळे खर्च जास्ती वाढतो, म्हणून कुठेतरी आम्हाला एखादा सभा मंडप असावा। हो, अशी कमिटीची इच्छा आहे। दिलं पण तसं तरी
काय नाही महाराज? भागवत महाराज. भागवत सप्ताहामध्ये तुम्ही भाग घेता, सर्व मेहनत करता. काय तर सुविधा वगैरे अडीअडचण भागवत दरवर्षी प्रतिसाद इथं चांगला मिळत आहे? दरवेळेस इथं कार्यक्रमात भाऊची उपस्थिती राहते, आमदार साहेबाची. विशेष म्हणजे त्यांनी पहिलं मंदिराचं भरपूर काम झालेलं आहे, काही लोकवर्गणीतून झालं, काही भाऊनी दिली मदत. त्याच्यानंतर त्यांनी महिला मंडळीसाठी एक इथं सभामंडप दिला. हा सभामंडपाला लागून आता खोलीचं काम उद्या परवाकडे चालू व्हायला लागलं. त्याच्यानंतर इकडं 50x100चा मोठा डोम दिलेला आहे. त्याचं काम पहिल्या लेवलचं झालं. वरती आता काम चालू आहे, तो पण लवकरात लवकर पूर्ण होतो. या सप्त्यामुळे थोडं थांबवलेलं आहे काम. बाकी कार्यक्रम सुंदर होतात. पुन्हा महिला मंडळीचा जास्त प्रतिसाद आहे. महिला मंडळी आनंदानं 8 दिवस मुक्ताबाईचं भजन गायन आनंद लुटतात दिवस रात्र. व विशेष म्हणजे दोन्ही टाइम जेवणाच्या पंक्ती वगैरे सर्व इथंच होतात. भागवत सप्ताह किंवा धार्मिक कार्यक्रम शहरी भागात आणि ग्रामीण भागात सुरू असतात. तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन तिथे भेट देता, कीर्तन भजन ऐकता. काय सांगाल याबद्दल? एकीकडे मी एक वारकरी संप्रदायाचा पाईक आहे आणि तसं पाहिलं असेल की मी गेल्या 15 वर्ष म्हणून आमदार म्हणून मतदारसंघामध्ये काम करत असताना वारकरी संप्रदायाला चालना देण्याच्या दृष्टीनं म्हणजे गावामध्ये जिथं मंदिर तिथं सभामंडप, म्हणजे महाराष्ट्रात सर्वात जास्त सभामंडप कुठं असतील तर आपल्या मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये. प्रत्येक गावामध्ये जी काही वारकऱ्यानं किंवा जे आपले जे काही अनेक भक्त आहेत त्यांनी ज्या ज्या ठिकाणी मला सभामंडपाची मागणी केली ते कुठल्याच सभामंडपाने नाही म्हटलं नाही. आणि तुम्ही शहरामध्येही पाहिलं असेल वारकरी भवन, आता भव्यदिव्य असं 3 कोटीचं वारकरी भवन या ठिकाणी मेहकरमध्ये साकार होते. बालाजी मंदिरासाठी मी 15 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर केला आहे. एकीकडे आपलं चंद्रेश्वर म्हणजे आपल्या या महादेव वेटाळ आणि यांचं सर्वात श्रद्धेचं ठिकाण असलेलं चंद्रेश्वराचं मंदिर, त्या ठिकाणी मागचाही सभामंडप झालं ना, आता परत मी 34 लाखाचा त्या ठिकाणी सभामंडप दिला आहे. आणि या ठिकाणी आमच्या या मुक्ताई जे काही आदिशक्ती मुक्ताई मातेचं मंदिर या ठिकाणी आहे. आमच्या सर्व महिला भगिनी दरवर्षी 25 वर्षापासून या ठिकाणी सप्त्याचं आयोजन करतात. आणि तेवढ्याच 25 नाही तर अनेक महिला भगिनी, केवळ महिला भगिनीचंच याचं सप्त्याचं आयोजन करून एक आम्हा सर्वांना अभिमान माटावा असं काम धार्मिक कार्यक्रम ह्या महिला भगिनी या ठिकाणी करतात. आणि वेळोवेळी माझ्या संपर्कात राहतात, भाऊ म्हणून भांडतात, सांगतात आणि मीही त्याला मदत करण्याचं काम मी या ठिकाणी आतापर्यंत करत आलो. आणि याच ठिकाणी आता त्यांनी सांगितलं की आम्ही सप्त्याचा कार्यक्रम करतो, कीर्तन होतात आणि कुठेतरी त्यांना बसण्या उठण्यासाठीचं किंवा या धार्मिक कार्यक्रमासाठीचं कुठेतरी एक कायमस्वरूपी सभामंडप असावं या भावनेतून मी बाजूलाच 50 लाख रुपयाचं डोमचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे. पुढच्या आपला जे काही कार्यक्रम राहतील ते निश्चित त्या डोममध्ये राहणार आहेत. आणि आल्या यांनी एक खोलीची मागणी मला केली तर मी ताबडतोब ती कुठल्याही निधीतून नाही तर स्वखर्चातून ती खोली बांधण्यासाठीचं सोमवारपासून त्या खोलीचं काम या ठिकाणी सुरू करतोय. आणि ही सावली इथेही सावली कशी देता येईल याचाही कुठलाही निधीचा वापर न करता ही सावली देण्याचं मी मुक्ताई मातेच्या साक्षीनं आमच्या महिला भगिनीला शब्द नाही वचन देतो. आणि कुठेतरी तुम्ही पाहिलं असेल की आपल्या मतदारसंघामध्ये अनेक आपण धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन होतं, अनेक सप्ते होतात, अनेक ठिकाणी भव्यदिव्य सप्त्याचं आयोजन केलं जातं. आणि मी या ठिकाणी महाराष्ट्रातला एकमेव आमदार असा आहे की मी कीर्तनात गेल्यानंतर कीर्तन होईपर्यंत उठत नाही, कीर्तनात जाऊन बसतो. कारण की मला सुरुवातीपासून या वारकरी संप्रदायाचं वेगळं आशीर्वाद मला आतापर्यंत या ठिकाणी मिळालेत. म्हणून कुठेतरी वारकरी संप्रदाय राहिला तर आपला समाज राहणार आहे, धर्म राहणार आहे, राहिला तर आपला समाज राहणार आहे, धर्म राहणार आहे, संस्कृती टिकून राहणार आहे. म्हणून या माध्यमातून वारकरी संप्रदायाला वेगळी चालना देण्याच्या दृष्टीनं जे जे आपले भाविक भक्त आम्हाला मागणी करतात त्या ठिकाणी मी स्वतःहून, त्यांनी नाही जरी मला मागितलं नाही तरी मी स्वतःहून माझ्या परीने जे काही त्यांना मदत करते ते करण्याचं काम गेल्या 15 वर्षापासून करत आलेलं आहे. आणि भविष्यातही वारकरी संप्रदायाच्या जिथं जिथं मला एक हक्कानं अधिकाऱ्यांना मागणी येतील त्या मी पूर्ण करण्याचा निश्चित प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. जरी मी या मतदारसंघाचा माजी आमदार असलो तरी आमच्या सर्व भक्तासाठी आमदारच आहे. आणि निश्चित त्यांना कुठल्याही कामासाठी, धार्मिक कार्यक्रमासाठी दुसऱ्याच्या दारी जाण्याची वेळ येणार नाही. ती जी काही त्यांच्या मागण्या असतील ती सदैव ती माझी मागणी म्हणून, माझं काम म्हणून सदैव त्यांना मदत करण्याचं काम निश्चित मी करेल एवढा विश्वास
आमच्या महिला भगिनी या ठिकाणी देतो आणि यापेक्षाही चांगल्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये हा सप्ताह यापेक्षाही मोठा कसा होईल याच्यासाठी जे काही भविष्यामध्ये लागेल तेही त्यांना निश्चित सढळ हातानं मदत करण्याचं काम करेल एवढाही शब्द देतो. धन्यवाद. भाऊनं टाळ मृदंग विना दिलेला आहे. भाऊनं टाळ मृदंग विना दिलेला आहे. भाऊला आम्ही विचारलं की फोटो काढायचा, भाऊ म्हणत मला त्याचा वाजा गाजा करायचा नाही. आणि असे टाळ मृदंग भाऊने बरेच ठिकाणी दिले, पण फोटो 50 आणि हे 50 वारकरी मंडळांना टाळ मृदंग विने हे दिले, पण भाऊनं कुठं फोटो काढला नाही, कुठं दाखवला नाही, कुठं काय नाही. आणि वारकरी संप्रदाय काम केलेलं नाही. बस 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 तेवढ्या कधी मतदारसंघ गरज समजलं म्हणून त्या माध्यमातून आपल्या घरच्या कोणीतरी आपल्याकडे आले याच भावनेनं मदत करण्याचं काम केलं. आम्ही आमदार म्हणून जातच नाही, आमचा भाऊ म्हणूनच जातो आणि त्याच हिशोबाने आम्हाला प्रतिसाद मिळतो. कारण त्या आमचा महिनाभर काकडा असतो, कार्तिक महिन्यात हा सप्ताह असतो, पुन्हा दर 15 दिवसाला भजन असते. आमची 25 जणींची सगळी टीम शेगाव सेवेला जाते 7 दिवस. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांचं पूर्ण सहकार्य आहे. सहकार्याशिवाय बाहेर काय करू शकत नाही.
बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.